राजकारणामध्ये कोणतीही गोष्ट ही उगाच बोलली जात नाही, त्यामागे काहीतरी हेतू नक्कीच असतो। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना सरकारमध्ये सहभागी होण्याची ऑफर दिल्यानं आता तर्कवितर्क लढवले जात आहेत। पण प्रश्न असा आहे की भाजपकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार असताना सुद्धा भाजपला उद्धव ठाकरे का हवेत? या खेळीतनं 2029 ची तयारी सुरू आहे का? बघूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। मला तिकडे याचा स्कोप उरला नाही 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप विचार करता येईल। म्हणजे ही दृश्य राज्यातल्या राजकारणाची दिशा बदलणारी ठरणार का, हा सवाल उपस्थित होतोय। कारण गेल्या 2 दिवसात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस 3 वेळा भेटलेत। यातल्या कालच्या 2 भेटी सर्वांसमक्ष काही मिनिटापुरत्या होत्या, तर आजची तिसरी भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अँटी चेंबरमध्ये तब्बल 30 मिनिटं झाली। आता या भेटीचं कनेक्शन फडणवीसांनी दिलेल्या ऑफरशी असल्याचं बोललं जातंय। या टर्मचं त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे, पण आपल्या शुभेच्छा आहेत। त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं, आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही। मी असं म्हटल्यावर हे म्हणतील पळवापळवी करतात म्हणून। उद्धवजी, आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही। पण ऐका, 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल। म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, पण आम्हाला तिकडे याचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही। देवेंद्र फडणवीस आहेत ते अशा प्रकारच्या टपल्या टिचक्या टोमणे मारण्यामध्ये पटायचे आणि त्यानुसार त्यांनी तो एखादा टोमणा मारला असेल, टपली टिचकी मारली असेल, त्याच्यामुळे फडणवीस यांच्याबरोबर जे डुप्लिकेट लोक बसलेले आहेत शिवसेना म्हणून, त्यांचा विचार फडणवीसांना आधी करावा लागेल। आपल्याबरोबर डुप्लिकेट ठेवायची की असली ठेवायची? सध्या तरी त्यांचा सगळा कारभार डुप्लिकेट लोकांना घेऊन चाललेला आहे। 2029 पर्यंत आम्हाला काही विरोधी पक्षात जाण्याचा स्कोप नाही, पण तुम्ही इकडे येऊ शकता, असं हसत हसत देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना म्हणालेत। फडणवीसांनी खेळीमेळीने ही ऑफर दिली असली तरी यामागे खूप राजकीय अर्थ निघतायत। आपली द्वारं उद्धव ठाकरेंसाठी खुली आहेत असं भाजप सांगते का? फडणवीसांच्या ऑफरकडे उद्धव ठाकरे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं आहे। कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार असो किंवा मग चंद्राबाबू नायडू यांनी अनेकदा युती तोडली आणि पुन्हा भाजप सोबत आल्याचं उदाहरण देशासमोर आहे। भाजप आणि टीडीपी 1998 मध्ये बाहेरनं पाठिंबा, त्यानंतर वाजपेयी सरकारमध्ये सहभागी, 2014 मध्ये भाजपच्या साथीनं आंध्र प्रदेशमध्ये सत्तेवर, 2018 मध्ये भाजप बरोबरची युती तोडली, नंतर युपीए बरोबर युती, 2024 मध्ये पुन्हा भाजप बरोबर युती करून सत्तेवर। भाजप आणि जेडीयू 1998 मध्ये नितीश कुमार यांच्या समता पार्टीची भाजप बरोबर युती, 2003 मध्ये जेडीयू मध्ये विलीनीकरण झाल्यानंतर 2013 पर्यंत युती कायम। 2013 मध्ये मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित केल्यानंतर नितीश कुमारांनी युती तोडली। 2015 मध्ये आरजेडी बरोबर महागठबंधन करून सत्ता मिळवली। 2017 मध्ये आरजेडीची साथ सोडून नितीश कुमार पुन्हा भाजप बरोबर, 2022 मध्ये भाजपची साथ सोडून नितीश कुमार पुन्हा आरजेडी बरोबर, 2024 मध्ये नितीश कुमार आरजेडीची साथ सोडून पुन्हा भाजप बरोबर। भाजप आणि जेडीएस 2026 मध्ये कर्नाटकात भाजप आणि जेडीएसची सत्तेसाठी युती, 2007 मध्ये येडियुरप्पा यांच्याकडे सत्ता सोपवण्यावरनं वाद आणि ही युती तुटली, 2023 मध्ये पुन्हा भाजप आणि जेडीएस यांची युती झाली। भाजप आणि एआयडीएमके 1998 मध्ये जयललिता यांच्या एआयडीएमकेचा वाजपेयी सरकारला पाठिंबा, 1999 मध्ये जयललिता यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला, 2004 आणि 2019 मध्ये दोन्ही पक्षांची निवडणुकीत युती। भाजप आणि लोक जनशक्ती पार्टी रामविलास पासवान 2000 मध्ये भाजप प्रणित एनडीए मध्ये सहभागी झाले, 2002 मध्ये भाजपची साथ सोडली, 2014 मध्ये पुन्हा भाजप बरोबर गेले, 2021 मध्ये लोक जनशक्ती पार्टीमध्ये फूट पडली, चिराग पासवान एनडीए मध्ये गेले। भाजप आणि राष्ट्रीय लोकदल 2014 मध्ये आरएलडीची भाजपशी युती, 2021 मध्ये भाजपची साथ सोडून
सपा बरोबर युती, 2024 मध्ये भाजप बरोबर युती करून पुन्हा सत्तेत सहभागी. ठाकरे यांनी युतीमध्ये असताना नरेंद्र मोदी यांचा बाप काढलेला आहे आणि युतीत असताना पंढरपूरमध्ये जी सभा झाली होती त्या सभेत शिवसेनेनी चौकीदार चोर आहे अशा रीतीची वक्तव्य केलेली आहेत. असा पक्ष जेव्हा जनतेतलं स्वतःचं जे काय स्थान आहे ते गमावून बसायच्या मार्गावर जातोय असं वाटत असतं, त्यावेळेला परत घेण्यासाठी भारतीय जनता पक्षासारखा मोठा पक्ष काही पावलं टाकतो असं मला अजिबात वाटत नाही. उद्धव ठाकरेंना इकडे असं म्हटल्या परिणाम काय होतात बघा. एकनाथ शिंदे अस्वस्थ होऊ शकतात का? होऊ शकतात. कारण आज भारतीय जनता पक्षाची ताकद अशी आहे, आमदार संख्या, की इतर पक्षांमधला कुणीही त्यांच्याकडे कुठलाही गट जरी आला 10-12 लोकांचा तरी त्यांची सत्ता राहू शकते. त्यामुळे एकनाथ शिंदेंना लगेच काहीतरी होऊ शकतो का त्रास? मग अजित पवार काय करतात? मग तिकडे राज ठाकरेंना काय वाटू शकतं का? तर हे त्यांनी जे बोलले ते काही गंभीर ऑफर नाही. गेल्या काही महिन्यांपासून शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री सातत्यानं वादात सापडतात. मंत्री संजय शिरसाट, भरत गोगावले, आमदार संजय गायकवाडांमुळे सरकारच्या प्रतिमेला तडा गेलाय. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना दिलेली ऑफर शिवसेनेसाठी धोक्याची घंटा असल्याचं बोललं जातं. जब आप हाउस में बात करते हो तो ऐसे संवाद होना चाहिए, सिर्फ वाद नहीं होना चाहिए. देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीने ऑफर दिलेली आहे ती ऑफर अरे बाबा. त्यांचा हातवारे हे ते शिंदेच्या खुर्चीकडे होते. आता बघा, मी तुम्हाला एवढंच सांगतो, भीती कोणाला जास्ती वाटेल मला माहिती नाही, पण एक महत्त्वाचं आहे की असं वातावरण, आनंदाचं वातावरण नेहमी हाऊसमध्ये असायला पाहिजे. तुम्ही बघाल की प्रत्येक वेळी भांडायला, द्वेष, घृणा हे नको. काही काही वेळा अशा मजा मस्करी असेल, कधी कधी अशा जुन्या आठवणी असतील, ते आले पाहिजे. फडणवीसांच्या पोटातलं ओटावर आलं म्हणायचं. हिंदी पढ़ाई चाहिए, मराठी पढ़ाई चाहिए, ऐसे कहते हैं मदरसे में मराठी. देखिए, महाराष्ट्र में हर कोई मराठी बोलता है और मुझे लगता है उससे इसका कोई झगड़ा ही नहीं है. पहली बात तो ये है, हमारा विरोध हिंदी की सख्ती को है या तीसरी भाषा की सख्ती को है. फिर वो भले फ्रेंच हो या स्पेनिश हो, कोई भी हो, वो भी किस स्टैंडर्ड के लिए? तो पहली की कक्षा के विद्यार्थियों के लिए. आप सोचिए, अगर आप पहली कक्षा में होते तो क्या आप 3 भाषा सीख सकते हो? नहीं तो बाकी भाषा सबकी तो आती है. आज अभी हम कौन सी भाषा में बोल रहे हैं? लेकिन हे दुसऱ्यांच्या मनात ओटावर आलंय का? आता काय झालंय की सोबत जे खेचून घेऊन गेलेत ते जड झालेत मनात किंवा हृदयात, तर आता मला माहित नाही पुढचं. स्पीच पैदा की जा रही है. पण ज्या व्यक्तीने कष्ट करून एक पक्ष फोडला, अतिशय लांबून प्रवास करून त्या ठिकाणी ते कुठे गुवाहाटीला गेले, तिथून ते परत आले, परत येऊन इथं सरकार स्थापन केलं आणि त्यांच्या समोरच मुख्यमंत्री साहेब डायरेक्ट उद्धव ठाकरे साहेबांना तिथं ऑफर देतात. किती ऑफर दिल्या तर उद्धव ठाकरे साहेब ती ऑफर एक्सेप्ट करणार नाहीत. हे आपल्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपची अनेक वर्ष युती होती, पण शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यातील संबंध ताणले गेले. पण विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे आणि फडणवीसांमधील कटुता कमी झाल्याचं समोर आलंय. ना उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर जहरी टीका केली, ना फडणवीसांनी ठाकरेंना टार्गेट केलं. राजकारणात कुणी कुणाचा ना कायमचा मित्र असतो ना कायमचा शत्रू. हे राज्यानं 2019 पासून बघितलं. त्यामुळे उद्धव ठाकरे भविष्यात भाजपसोबत दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.